वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार, शेफ सुनील पाटील किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी माझ्या मानसबेन पेडणेकर मॅडम यांच्या घरी आलेलो आहे। तर आज त्यांची श्रावणी बिशी आहे। तर मी शाबूचे वडे बनवण्यासाठी आलेलो आहे। तर मी हे आता शाबूचे वडे बनवत आहे। चला तर आता त्या काय सांगतात ते पाहूया। नमस्कार, मी सविता पेडणेकर। हे माझे बंधू आहेत सुनील दादा। आम्ही यांना दादा म्हणतो। हे आमच्यापेक्षा वयाने बरेच लहान आहेत, पण डोक्याने आमच्यापेक्षा फार पुढे गेलेले आहेत। अतिशय हुशार माणूस, प्रेमळ। तो स्वतः इतके सुंदर सुंदर पदार्थ करून दुसऱ्यांना खायला घालतो, कुठलीही अपेक्षा न बाळगता। असा हा एक माझा हात आहे उजवा। नमस्ते। हा माझा दुसरा हात आहे। हे दोन हात म्हणजे माझी मुलं आहेत, असल्यासारखे आहेत। ही माझी मुलगीच आहे। अतिशय प्रेमळ आहे, खूप हुशार आहे, सुगरण आहे। माझं घरातलं सगळं काम त्याच्या वाचून अडून राहतं। प्रत्येक गोष्ट मी तिला विचारून करते। खरं मी आजच पहिल्यांदा तिला हा शब्द वापरला। मी कधी तिला म्हणत नाही, कारण ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे। तर हे पहा, शाबूचे वडे मी आता बनवत आहे। हे आधी मी यूट्यूबवर ही रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही ती पाहून करू शकता। चला तर मग आता ताई काय सांगतात ते बघूया। माझी मैत्री ग्रुप म्हणून बिशी आहे। माझ्या ग्रुप मधल्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत, अतिशय प्रेमळ आहेत। अजून यायच्या आहेत त्या, नाही तर त्या तुमच्या समोर पहिल्यांदा आल्या असत्या। मी आता केलेले सर्व डिश त्यांना सर्व करणार आहे आणि मग त्यांचा अभिप्राय विचारणार आहे। माझ्या सुनील दादांनी जसं वडे केले तसं माझ्या मुलीने उपवासाचे इडल्या आणि चटणी केलेली आहे, अतिशय चांगली केलेली आहे। मी एक मोडून बघितली, आतून छान अगदीशी मऊ झालेली आहे। खाऊन पण बघितले, चव चांगली आहे। आता मैत्रिणी काय म्हणतात ते पुढे बघूया। नमस्कार, मी माधुरी अमर पेडणेकर। आज माझ्या सासूबाईंची बिशी आहे, त्यानिमित्त सुनील दादा तरी नेहमीप्रमाणे आलेलेच आहेत। गरमागरम शाबू वडे तळत आहेत। आज त्यांनी बिशी निमित्त उपवासाचे सर्व पदार्थ असे बनवले आहेत आणि सुंदर डिश अशी सजवून दिली आहे। नमस्कार, मी उर्वी पेडणेकर। आज माझ्या सासूबाईंची बिशी आहे, म्हणून सुनील दादा गरम गरम साबुदाणा वडे करत आहेत। ही आहे त्यांची उपवास स्पेशल थाळी। हा आहे आजच्या बिशीचा मेन्यू। तो चला आपण गेस्टला सर्व करूया। हा माझा मैत्री ग्रुप आहे। माझ्या मैत्री ग्रुपची आज एक किटी पार्टी आहे। त्याच्यासाठी मी हे पदार्थ बनवलेले आहेत। हे पदार्थ सुनील दादांनी बनवलेले आहेत। गरमागरम शाबू वडे ते बनवत आहेत। माझ्या मैत्रिणींनी त्याचा अभिप्राय द्यावा। सुनील हा गडिंग्लज मधला एक अत्यंत प्रिय असा सगळ्यांचा लाडका, आणि आम्हाला असं वाटतं की प्रत्येक बिशीत हा असतोच। म्हणजे प्रत्येक गडिंग्लज मधल्या प्रत्येक बिशीत एखाद्या मेनू त्याचा हा असतोच, आणि तो आम्ही सगळ्यांनी आवडीनं खावावा असे त्याचे सगळे पदार्थ असतात। मी तेजस्वी येते। माझ्या मैत्रिणीची ही बिशी पार्टी आहे आणि त्यासाठी आम्ही आलो होतो। इथं सुनील पाटील सर आहेत, त्यांनी आज इतके छान छान पदार्थ बनवलेले आहेत आणि ते बघता क्षणीच इतकं छान वाटते की ते शाबू वडा, इडली, शेव, राजगिरा लाडू इतकं सुंदर बनवलेलं आहे ना, आणि डिश तरी एवढी सुंदर सजवली आहे की ती बघता क्षणी खावं असं वाटायला लागले। त्याबद्दल सुनील दादांचं खूप खूप आभार आणि वहिनींचेही आभार। सुनील दादांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद। गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने आणि प्रतिभा आणि सुनील दादांच्या मदतीने माझी ही बिशी खूप आनंदात आणि छान पार पडली। सगळे पदार्थ माझ्या मैत्रिणींनी अगदी चवीने खाल्ले, त्यांना खूप आनंद वाटला। बऱ्याच वेळा त्यांनी त्या पदार्थांची रेसिपी प्रतिभाला विचारली, प्रतिभाने अगदी मनसोक्त त्याची कल्पना दिली। सुनील दादांच्या खमंग वड्याची त्यांनी खूपच स्तुती केली आणि त्यांनी बऱ्याच वेळा सुनील दादांच्या हातचं खाल्लेलं आहे। त्यामुळे सुनील दादा म्हटलं की सगळ्या बायका खुश झाले की आपल्याला काहीतरी चांगलं खायला मिळणार। अशा रीतीने माझी ही बिशी खूप आनंदात आणि खूप मजेमध्ये गेली। सगळ्यांना आवडली, सगळ्यांनी आवडीने खाल्ली। मी पण भरपूर इडल्या खाल्ल्या आणि वडे खाल्ले। आणि आता मला एवढंच सांगायचं की याच्या पुढच्या प्रत्येक कार्यक्रमात असंच आपला कार्यक्रम होत राहू दे, चांगले चांगले पदार्थ करून खाऊया। धन्यवाद।